Many roads lead to confusion, only one leads to God. अनेक रोड गोंधळाकडे नेतात, पण फक्त एकच रोड देवाकडे नेतो. You cannot earn your way to heaven. तुम्ही स्वर्गात जाण्यासाठी स्वतःचा मार्ग कमवू शकत नाही. There is no price tag on heaven. स्वर्गाच्या मार्गाला किंमत लागलेली नाहीये की एवढा पैसा भरा आणि मोक्ष घ्या आणि या स्वर्गात. You cannot earn your way for salvation. तुम्ही मोक्षाचा मार्ग विकत घेऊ शकत नाही. Why? का? Because Jesus already paid the price. कारण येशूने ऑलरेडी किंमत मोजलेली आहे. Our religion, आपला धर्म, our good works, आपली चांगली कर्म our moral living आणि आपलं नैतिक जीवन, धर्म कर्म आणि नैतिक जीवन will never be enough. कधीच पुरेसं असणार नाही. Only Jesus can save. फक्त येशूच तारू शकतात. That's why this great man of God A.W. Tozer said, म्हणून देवाचे एक महान सेवक जे होऊन गेले ते म्हणाले, A.W. टोझर, Jesus is not one of many ways to approach God. येशू ख्रिस्त देवापर्यंत पोचायचा अनेक मार्गांमधला एक मार्ग नव्हे, Nor is he the best of several ways. किंवा येशू ख्रिस्त अनेक मार्गांमधला एक उत्तम मार्ग सुद्धा नव्हे. He is the only way. येशू एकच मार्ग आहे. We need Jesus. आपल्याला येशूंची गरज आहे. We need Jesus. आपल्याला येशूंची गरज आहे. He is the only bridge येशू एकच पूल आहे. between man and God. मनुष्य आणि देव यांच्यामधला एकच पूल. He is the door that leads to eternal life. जे दार अनंत जीवनाकडे नेतं ते दार आहेत येशू. No Jesus, no heaven. येशू नाही, स्वर्ग नाही. No Jesus, no salvation. येशू नाही, स्वर्ग नाही. येशू नाही, तारण No नाही. Jesus, no resurrection. येशू नाही, पुनरुत्थान नाही. No Jesus, no abundant येशू life. नाही, विपुल जीवन नाही. No Jesus, no forgiveness. येशू नाही, क्षमा नाही. Through Jesus Christ, येशू ख्रिस्ताद्वारे we can all easily, boldly come to God. आपण सगळेजण सहजपणे धाडसाने देवापर्यंत येऊ शकतो. That's why we need to value Jesus above all. मग आपण सगळ्याहून जास्त येशूंची किंमत करायला शिकलं पाहिजे. Above all. सगळ्याहून जास्त. Show me any other person who spoke the way he spoke. दाखवा ना येशूंसारखं कोणी बोललंय. The authority he carried. अधिकारयुक्त वाणी जी येशूंकडे होती, जो अधिकार घेऊन येशू फिरायचे, तसं कोणी आहे? The power with which he could calm the storm. ज्या सामर्थ्याने येशू वादळाला शांत करायचे, कोणी आहे अजून? With one word. एका शब्दानं. Silencing the demons with one command. दुरात्म्यांना, भूतांना एका आज्ञेत शांत करायचे, असं कोणी आहे? Did anybody do the miracles that he did? चमत्कार येशूंनी जे केले ते आणि कोणी केले का? Raising Lazarus from the dead. लाजराला मेलेल्यातनं उठवणं, Raising Jairus' daughter from the dead. यायराची मुलगी मेलेल्यातनं उठवणं, And then raising himself from the dead. आणि स्वतःला मेलेल्यातनं उठवणं. I mean, nobody could do it. आणि कोणीच हे करू शकत नाही, केलेलं नाही, शकणार नाही. Take some points. काही मुद्दे घ्या. First point, पहिला, Jesus is not arrogant. येशू उद्धट नाहीये. When Jesus said, I am the way, the truth, and the life, येशू जेव्हा म्हणाले मीच मार्ग, मीच सत्य, मीच जीवन आहे, no man comes to the Father एक- but except through me. एकही माणूस देवबापापर्यंत माझ्याशिवाय पोहोचू शकत नाही. He was not being arrogant. असं म्हणताना येशू उद्धटपणे बोलत He नव्हते. was telling the truth. येशू सत्य सांगत होते की जे आहे ते आहे. Because truth always sounds arrogant. कारण सत्य नेहमी उद्धटच वाटतं ना रे ऐकायला. Imagine a man drowning in the water कल्पना करा, एखादा माणूस पाण्यात बुडतोय and his strength is failing him. आणि त्याची शक्ती त्याला अपयश देतीये, ताकद त्याची संपत चालली, His lungs are filled with water त्याच्या लंग्स मध्ये पाणी भरलं and soon he'll be gone. आणि आता तो जाणार, मरणार. Suddenly, अचानक a strong, experienced swimmer, कोणीतरी दणकट असा अनुभवी पोहणारा, a rescuer, he jumps into the water. वाचवणारा आला, त्याने पाण्यात उडी मारली I mean, and then he reaches out to you. आणि जाऊन तुमच्यापर्यंत किंवा तो जो बुडणारा आहे त्याच्यापर्यंत पोहोचला. And then first he removes his shirt आणि पहिलं त्याने शर्ट काढला, and he removes his banyan. बनियन काढलं, And then he says, okay, I will help you out. आणि मग तो तुला म्हणाला की मी तुला आता मदत करणार आहे, I'm the only one who can save you. मी एकटाच आहे तुला वाचवणारा, वाचवू शकणारा, Take my hand माझा हात धर, because I am the only one. कारण मी एकच आहे तुला वाचवणारा. Would the drowning man say, मग तो बुडणारा माणूस असं म्हणेल का, why are you removing your shirt? Do you want to show your body? कशाला शर्ट and काढला, power and काय strength? दाखवायचं तुला, हा तुझी ताकद डोले शोले दिका नाही. No. नाही, He would just grab him बुडणारा बोलणारच नाही, तो त्याला असं घट्ट धरेल, because he is my savior. का माझा तारणार आहे, मला वाचवायला आला. He is not arrogant. हा उद्धट नाहीये. If he says, I am the only one to save you, he is telling you the truth. तो जो म्हणतोय की मी तुला एकटाच आहे वाचवणारा,
तर तो सत्य सांगतोय, because there is nobody around. कारण दुसरं कोणी नाहीच आहे अवतीभोवती. In the same way, तसंच. there is nobody around. कोणी नाहीये अवतीभोवती. Jesus said, येशू बोलले, I looked to my right, I looked to my left, I found none, so my own hand gave you salvation. मी डावीकडे पाहिलं, मी उजवीकडे पाहिलं, मला कोणी सापडलं नाही, म्हणून माझ्या स्वतःच्या हस्ते मी तुला तारण दिलं. Sin is drowning humanity. अरे पाप मानव जातीला बुडवत आहे. And Jesus is the only one strong man आणि येशू ख्रिस्त एकमेव दणकट व्यक्तिमत्व आहे, enough to pull all mankind out of sin. संपूर्ण मानव जातीला पापातनं बाहेर खेचायला, संपूर्ण मानव जातीला. And instead of finding arrogancy in तर him, त्या येशूंमध्ये उगीच ते उद्धट आहेत असं म्हणायच्या ऐवजी find a savior in him. तारणारा बघ ना येशूंमध्ये. If you find arrogancy in him, you will be lost forever. तुम्ही जर येशूंमध्ये उद्धटपणा शोधत राहिला तर कायमचे नरकात जाल आणि हरवाल. But if you find a savior in him, you will be saved forever. पण येशूंमध्ये जर तुम्ही तारणारा पाहिलात तर कायमचे तारले जाल. We should thank him for his आपण- power to save us. आपण तर आभार मानले पाहिजेत की धन्यवाद, तारणासाठी तुझं सामर्थ्य मला कामी आलं. He did not come to watch people die in their sin. येशू काही लोकांना त्यांच्या पापात मरताना पाहायला आलेले नाही. He came to heal. येशू आरोग्य द्यायला आले. He came to restore us. येशू आपल्याला पुनर्वसित करायला आलेले आहेत. Second point. 2. Truth is not arrogance, it is a call to freedom. सत्य उद्धट नाही, आझादीसाठीचं ते आमंत्रण आहे. Truth will always lead to freedom. सत्य नेहमी आझादीकडे नेतं. If the Son sets you free, you are free indeed. देवाच्या पुत्राने तुम्हाला मोकळं केलं तर तुम्ही खरोखर मोकळे आहात असं वचन आहे. That means truth will set you free. याचा अर्थ सत्य तुला मोकळं करेल. मोकळं That म्हणजे means आझाद truth is करेल. freedom. याचा अर्थ सत्य आझादी आहे. And many people rejected Jesus' words आणि अनेक लोकांनी येशूंच्या शब्दांना नाकारलं, because कारण truth demands a change. सत्य बदल डिमांड करतो. Truth demands a change. सत्य म्हणतं बदला. And change is always uncomfortable for all of us. आणि बदल आणणं आपल्या प्रत्येकाला अनकम्फर्टेबल असतं. ते कसं कसं होतं, आपल्याला असं वाटतं नको काही बदल, नको बदल नाही करायचा. But Jesus' truth is not a prison. पण येशूंचं सत्य तुरुंग नाहीये. It is the key for freedom. येशूंचं सत्य आझादीची किल्ली आहे. Today we are free आज आपण मोकळे आहोत, because he told the truth to me. कारण येशूंनी मला सत्य सांगितलं म्हणून आज मी आझाद आहे. Because Jesus said, I am the way and I accepted it, today I am free. येशूंनी मला येऊन सांगितलं की मी सत्य आहे, मी मार्ग आहे, मी जीवन आहे, ते मी ऐकलं, ते मी स्वीकारलं, म्हणून आज मी मोकळा आहे. If you compromise on the truth, you will be chained. सत्यावर रद्दबदल केली तर तुम्ही बंधनात बांधले जाल. Because Jesus didn't come to enslave us. कारण येशू आपल्याला बंधनात बांधायला गुलाम करायला आलेले नाही. He came to break every chain. येशू प्रत्येक साखळी बंधनाची तोडायला आले. He did not come to burden us. येशू आपल्याला ओझं द्यायला आलेले He नाही, came to set us free. तर येशू आपल्याला मोकळं करायला आलेले He आहेत. never even came to condemn us. येशू आपल्याला दंडाज्ञा द्यायला सुद्धा आलेले नाहीत. He came to forgive us. येशू आपल्याला क्षमा करायला आलेले आहेत. Third point. 3. Falsehood is not freedom, only truth can set you free. खोटेपणा आझादी नाहीये, सत्यच मोकळं करतं. Falsehood paints a very beautiful picture, खोटेपणा सुंदर चित्र रंगवतं, but inside it is empty. पाहतून ते रिकाम आहे. Lies, they sound very impressive, खोटं फार छाप सोडणारं वाटतं, but पण when they come before truth, it crumbles. ते खोटं सत्यासमोर आलं की ढासळतं. It cannot stand before the truth. सत्यासमोर खोटं नाही उभं राहू शकत. Lies may shine like gold, ते खोटं सोन्यासारखं चमकेल कदाचित, but it is not real gold. पण ते खरं सोनं नाहीये. Everything is in disguise. सगळं वेषांतर केलेलं आहे. That's why they have to paint a rosy picture. म्हणून मग त्यांना ते छान चित्र रंगवून सांगावं लागतं. But God doesn't paint some rosy picture. पण देव असं काही चित्र रंगवत नाही. He says, this is the truth. देव म्हणतो हे सत्य आहे, I am the way, मी मार्ग आहे, the truth, मी सत्य and आहे, the life. मी जीवन आहे. If you accept me, जर तुम्हाला you will स्वीकारलं have life. तुला जीवन मिळेल. I cannot paint a rosy picture on the truth. याच्या व्यतिरिक्त मी सत्याचं आणि काही सुंदर चित्र तुला रंगवून सांगू शकत नाही. हे सत्य आहे. So as we enter this sacred Lenten season, तर या पवित्र 40 दिवसांमध्ये आज जसं आपण प्रवेश करतोय, let us remember what Jesus did for us. येशूंनी आपल्यासाठी जे केलं त्याची आठवण करू. Let us remember that there is nobody else besides Jesus. येशूंशिवाय आणि कोणीही नाहीये.
ह्याची आठवण ठेवू that Jesus is the absolute truth, की येशू एकच संपूर्ण सत्य आहे. that we have to trust him, तर आपण येशूंवर विश्वास ठेवायलाच हवा. we have to follow him येशूंच्या मागे आपण चालायलाच हवं. as the sheep follows the shepherd. जसं मेंढरं मेंढपाळाच्या मागे चालतात We have to follow our Lord Jesus तसं आपण Christ. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चालायला हवं. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.